हा जो विषय आहे तो न्यायप्रविष्ट आहे आणि त्याच्यामुळे इथे सभागृहात त्याच्याविषयी बोलणं योग्य आहे किंवा नाही याच्यावर सभापतींनी आम्हाला मार्गदर्शन करावं. मी विरोधी पक्षाच्या कुठल्याही मुद्द्याला आक्षेप घेतला नाही. मी विरोधी पक्षाच्या कुठल्याही भाषावर त्याच्याबद्दल आक्षेप घेतलेला नाही. आणि मला 20 जुलैला कोर्टाने आम्हाला जे आदेश दिले त्याच्यामध्ये आता 5 ऑगस्टला कोर्टाची तारीख आहे. हेही मगाशी रेकॉर्डवर गेलेलं आहे की तारीख झालेली आहे वगैरे वगैरे. तर थोडा ते रेकॉर्डवरनं काढून टाकण्यात यावं. मी महिला बाल कल्याणची मंत्री झाले नोव्हेंबर 2014 मध्ये. आणि मला वाटतं महिला बाल कल्याणच्या या आरोपांच्या नंतर मी खूप अभ्यास केला की आतापर्यंत याचा इतिहास काय. 1975 पासून ICDS सुरू झालेला आहे आणि मला वाटतं की या वर्षी जेवढं महिला बाल कल्याण खातं पटाश होतात आलं आणि चर्चेमध्ये आलं, मला वाटतं आतापर्यंत इतिहासात त्याच्यावर एवढी कुठलीही चर्चा झाली नाही. तर मला आनंद वाटतो एका निमित्ताने व्यक्त करावा की या महिला आणि बाल हे जे वंचित आहेत, हे कुपोषित आहेत, यांच्याकडे कोणत्या का दृष्टीने होईना लोकांचं लक्ष वेधलं गेलेलं आहे आणि त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्टीचं उत्तर देण्यासाठी मी आणि विरोधकांनी आतापर्यंत कोणत्याही मंत्र्यांवर एवढं लक्ष दिलं नाही जेवढं लक्ष माझ्यावर वेधलंय, त्याच्याबद्दलही मी त्यांचं स्वागत करते. माझ्या या महिला बाल कल्याण खात्यामध्ये एकूण अंगणवाड्या 97,183 आहेत. याच्यामध्ये मिनी अंगणवाड्या 10,822 आहेत. याच्यामध्ये टोटल 1,08,005 एवढ्या अंगणवाड्या आहेत. अंगणवाडी सेविकांची संख्या 95,341 एवढी आहे. मिनी अंगणवाडी सेविकांची संख्या 9,898 एवढी आहे. या महिला बाल कल्याण खात्यामध्ये 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील 30,35,245 मुलं आहेत आणि 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातली 29,27,739 मुलं आहेत. गर्भवती आणि स्तनदा माता सुद्धा माझ्या या डिपार्टमेंटच्या अंडर असतात. आम्ही त्यांना सुद्धा सेवा देतो. 11,31,400 असं बघितलं तर माझ्या लाभार्थ्यांची संख्या ही 70,94,374 एवढी आहे. आणि ह्या एवढ्या लोकांना आज मला वाटतं केटर करणं ही फार मोठी जबाबदारी आहे आणि एवढ्या लाभार्थ्यांपर्यंत कुठलाही लाभ पोहोचवण्यासाठी जबाबदारीने पावलं उचलणं ही मला वाटतं एक महत्वाची जबाबदारी पार पडत असताना माझी तारेवरची कसरत म्हणावी तशी झालेली आहे. या महिला बाल कल्याणचा खात्याचा मी कारभार जेव्हा सांभाळला तेव्हा या खात्यामध्ये आता आपल्याला काही खरेदी करायची आहे आणि ही खरेदी कशी करायची याच्यावर डिसेंबर पासून ते फेब्रुवारी पर्यंत अनेक विविध मीटिंग झालेल्या आहेत. या मीटिंग जरुरी नाही की याच्या आम्ही मिनिट शासनाला द्याव्या किंवा RTIच्या मार्फत कुणाला द्यावं. माझे कमिशनर आणि माझे सेक्रेटरी यांना मी जवळपास दर दिवसाआड भेटते आणि आम्ही जी काही चर्चा करतो त्याचे मिनिट सगळ्या जगाला दाखवण्याची किंवा सांगण्याची गरज नाही. त्यामुळे कोणती एक तुम्ही प्रश्न भाई लिहून ठेवा. भाई तुम्ही प्रश्न लिहून ठेवा. बोलून द्या. माझ्या ऑफिशियल मीटिंग आणि माझ्या डिपार्टमेंटशी माझे रोजचे संवाद या 2 गोष्टीमध्ये फरक आहे. या डिपार्टमेंटमध्ये ज्या सगळ्या गोष्टीचा विषय चर्चेला गेला तो या रेट कॉन्ट्रॅक्टच्या विषयी. याच्यामध्ये CSPO सेंट्रल सप्लाय आणि परचेस ऑर्गनायझेशन भंडार जे आहे ते भंडार या डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल गव्हर्नमेंट महाराष्ट्राखाली स्थापित झालेलं आहे आणि हे भंडार आपल्या सगळ्या रेट कॉन्ट्रॅक्टच्या काही रेट कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भातले निर्णय घेत असतात. आदिवासी मंत्रालयामध्ये 2013 साली एक चिक्कीचा व्यवहार झाला किंवा चिक्की खरेदण्याविषयी विचार झाला आणि त्याविषयी काही सेक्रेटरींनी त्यांचं मत व्यक्त केलं, कमिशनरनी मत व्यक्त केलं आणि त्याची गरज नाही असं कमिशनरनी सांगितल्यानंतर ती चिक्की तिथे खरेदी केली नाही. त्याविषयी झालेले जे एन्डोर्समेंट आहेत ते त्या आदिवासी विभागापुरते मर्यादित आहेत. त्यांनी त्याच्याविषयी ते पाळले नाही, ते तिथे थांबले आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याच रेट कॉन्ट्रॅक्टवर चिक्की सुद्धा खरेदी झालेली आहे महिला बाल कल्याण विभागाकडून सर्व गोष्टींची विचारणा करून. आता मला सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी हा आरोप केला की आदिवासी मंत्रालयाने ऑर्डर केलेली चिक्की तशीच पडून होती आणि ती चिक्की आता घेण्यासाठी लाडूची चिक्की झाली. 2013 मध्ये जी झालेली ऑर्डर आहे त्या 2013च्या ऑर्डरमध्ये 2015 मध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी मी ही ऑर्डर केली असा त्यांनी माझ्यावर आरोप या सदनामध्ये केलाय. या चिक्कीची शेल्फ 4 महिने. तेव्हा चिक्कीची ऑर्डर झाली आणि ती चिक्की आता खपवण्याचा मी प्रयत्न केला. म्हणजे मला तर माहीतच नव्हतं का, मला स्वप्नही पडलं नव्हतं
की मी तेव्हा महिला बाल कल्याण खात्याची मंत्री होणार आहे, किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरलाही स्वप्न पडलं नव्हतं की पुढे जाऊन 122 कोटी रुपये पोषण आहार आपल्याला मिळणार आहे राज्याला, आणि जेणेकरून अशी चिक्कीची खरेदी भविष्यामध्ये होणार आहे. ही चिक्कीची खरेदी 122 कोटी रुपयाचा पोषण आहाराचा 1 रुपया वाढी आल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात करतात. अनेक अंगणवाडी सेविका मला भेटल्या. परवाच माझ्या घरी 400-500 अंगणवाडी सेविका आल्या होत्या. त्यांना बघून थोडी मला धडकीच भरली की ह्या एवढ्या संख्येने कशामुळे आले. कारण आता महिला बाल कल्याण किंवा चिक्की ऐकलं की मलाही काळजात धडधड व्हायला लागतं. आणि मी जेव्हा त्यांना भेटले तर त्यांनी मला आभाराचं एक पत्र दिलं. सभापती महोदय, मी ते तुम्हाला सादर करू शकते. त्यांनी सांगितलं की आतापर्यंत 4 पाकिटं प्रत्येक अंगणवाडीला हरली आली असतील. आता आम्ही एका मुलाला 4-4 पाकिटं देऊ शकलो. एवढी चिक्की तुम्ही आम्हाला दिलेली आहे. त्याच्याबद्दल त्यांनी मला आभार मानले. आणि केवळ या चिक्कीसाठी नाही तर ते 42 कोटी रुपये, भाई तुम्ही म्हणाला 166 कोटीची चिक्की घेतली. 166 कोटीची चिक्की घेतलेली नाही, 166 कोटीची खरेदी आहे. 206 कोटीचा घोटाळा, 206 कोटीचा घोटाळा. याच्यामधले 41 कोटी रुपये हे डायरेक्ट अंगणवाडीच्या मुलांना इतिहासात पहिल्यांदा त्या अंगणवाडी सेविकेच्या अकाउंटवर जमा झाले. त्या अंगणवाडी सेविकांनी डायरेक्ट त्याच्यात अंडी आणि केळी घेऊन या मुलांना चाललेली आहे. गरिबांच्या मुलाचं अन्न खाण्याची संस्कृती माझी सुद्धा नाही. अशी वेळ माझ्यावर आली तर तो माझा अखेरचा श्वास असेल हे मी या पुण्य अशा सभागृहासमोर सांगते. त्यामुळे मला वाटतं अशा बालिश प्रकारचा आरोप आहे की कुठली तरी 2013ची चिक्की मी आता खपवण्याचा प्रयत्न केला. भाई तुम्ही लिहून घ्या मग काय आक्षेप येतो. आणि त्याच्यामुळे हा आक्षेप मला भाई मी सगळी भाषणं सगळ्यांची ऐकलेली आहेत. मला वाटतं नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने त्यांना बोलून द्या. नाही त्यांना बोलून द्या. त्यांचे काय आक्षेप याच्यामध्ये त्या मुलांच्या आरोग्याचा विचार करून हाताने जर लाडू बनवले तर ते हायजिनिक पद्धत राहणार नाही आणि त्याच्यामध्ये मानवी संसर्ग होऊ नये किंवा माणसाचा वाट लागून इन्फेक्शन होऊ नये असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाचे आणि केंद्र शासनाचे आहेत. आणि म्हणून आम्ही लाडूच्या ऐवजी चिक्की देण्याचा निर्णय घेतला की जिथे कुठेही शास्त्रशुद्ध पद्धतीने ही चिक्की दिली गेली जावी, म्हणून हा निर्णय आम्ही सरकारतर्फे घेतला. ही चिक्की जाऊन मी तिथे बनवलं नाही. ह्या चिक्कीत मी जाऊन तिथे सोपाल जे आरोप झालेले की ह्या चिक्कीमध्ये हे आढळलं ते आढळलं, ही चिक्की तिथे देण्याचा निर्णय जरी माझा असला तरी त्याच्या क्वालिटीच्या बाबतीत सक्त आदेश माझ्या डिपार्टमेंटला दिले गेलेले आहेत आणि त्या आदेशाचं पालन मी केलं. कोर्टाने मला चिक्की विड्रॉ करायला सांगितलेली नाही किंवा मला कोणी आदेश दिले म्हणून मी चिक्की विड्रॉ केली नाही. ज्या दिवशी मला नगरच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षाची कंप्लेंट प्राप्त झाली त्याच दिवशी मी माझ्या कमिशनरला आदेशित केलं होतं आणि आम्ही चिक्की न तपासता ती चिक्की विड्रॉ केली, ती चिक्की वाटप न करण्याचा निर्णय घेतला. पण ह्याच्याबद्दल एक खुलासा करा वाटतो की ज्या चिक्कीची कंप्लेंट झाली होती, सभापती महोदय सगळे जबाबदारीने बोलतो म्हणतात. मी जबाबदारीने सांगते, ज्या चिक्कीची तिथे कंप्लेंट झाली ती चिक्की वाटपच झाली नव्हती सभापती महोदय. आणि ती चिक्की सभापती महोदय माता समिती, अंगणवाडी सेविका, मुलांच्या घरच्यांची तक्रार नसून त्या चिक्कीमध्ये सरपंचांनी तक्रार केली. पण तरी केवळ तक्रारीवर आम्ही ती चिक्की विड्रॉ केली आणि ती चिक्की वाटप करण्यासाठी मनाई केली. एका लॅबचा रिपोर्ट आला चिक्की खाण्यासाठी योग्य, एका लॅबचा रिपोर्ट आला अयोग्य. मग 2 रिपोर्ट वेगळे आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे म्हणून तिसरा रिपोर्ट आता लॅबला दिलेला आहे आणि तो तिसरा रिपोर्ट काय येतो त्या सॅम्पलचा आम्ही ठरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आम्ही कोर्टामध्ये सांगितलं आम्ही स्वतःच्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून आणि आमच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या जीवावर ह्या चिक्कीची ऑर्डर तिथे थांबवली. चिक्कीच्या क्वालिटी बद्दल मी पूर्णपणे खातरजमा केलेली आहे. जिथे क्वालिटी खराब असेल तिथे योग्य ते कारवाई त्या लोकांवर करू. त्या लोकांना जिथे चिक्की या मुलांना, गरीब मुलांना चालण्याचा प्रकार झाला त्या ठिकाणी त्यांना क्षमा केली जाणार नाही. ह्याच्यामध्ये आमच्या भाईंनी सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांचे अहवाल आलेत चिक्की खराब असल्याचे. भाई जिल्हाधिकाऱ्यांचे अहवाल येत नसतात याच्यामध्ये. हे जिल्हाधिकाऱ्यांचे कुठल्याही कलेक्टरचे अहवाल आले नाही, धादांत खोट आहे. आमच्या तिथे सीओ आणि आयसीडीओचे सीओ तपासणी करतात, त्यांच्याकडे कंप्लेंट आली आणि ती कंप्लेंट कमिशनरकडे आली, कमिशनर कडून माझ्याकडे आली. तीच कंप्लेंट त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेतली. एक कंप्लेंट आली जळगावमध्ये, एक सरपंच म्हणाला, सभापती महोदय एक सरपंच म्हणाला की याच्यामध्ये एक पट्टी सापडली. दुसरी आली
एक व्यक्ती THR असल्यामुळे चिठ्ठी घरी घेऊन गेले आणि नंतर 2 दिवसांनी त्यांनी सांगितले की या चिठ्ठीमध्ये आम्हाला एक पिन आढळली. चौकशी आम्ही त्याची करू, तो विषय नाही. याच्यामध्ये एकाने सांगितलं की चिठ्ठीवर काहीतरी एक सरपंच एक दिवशी अंगणवाडीत गेले, 2-4 मित्रांना घेऊन आणि त्यांनी चिठ्ठी उघडली आणि म्हणले बघा चिठ्ठीवर काहीतरी आम्हाला आढळतंय. एक चिठ्ठी उघडून ठेवलेली होती 2 दिवस आणि त्याच्यानंतर त्यांना बुरशी लागली. मान्य आहे, जिथे जिथे चूक झाली असेल त्याची कसून चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये जो गुन्हेगार आढळेल त्याला नक्कीच शिक्षा होईल. पण ही चिठ्ठी म्हणजे काहीतरी विशेष त्या मुलांना खायला घालण्याचं पातक माझ्या माती मारण्याचं कुणीही पातक करू नये, कारण हे समोर कोर्टामध्ये पण येणार. त्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल आम्ही जो आढळलाय जो केलाय ते क्वालिटी कंट्रोल आम्ही सर्व व्यवस्थित केलेला. दुसरा विषय अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, हा आलाय ई टेंडरिंगचा. या ई टेंडरिंगवर मी घसा कोरडा करून प्रत्येक ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. जर ई टेंडरिंगचा विषय येतो तर शासनाने 18 डिसेंबर 2014 रोजी 3 लाख पेक्षा जास्त खरेदी करायची असेल तर ई टेंडर करावे असा नियम केला. याच्यात वाद नाही, आम्ही पण मान्य करतो. आणि आमच्या शासनाने आला हा निर्णय काय आहे स्वागत आम्ही करतो. आणि त्यामुळे जेव्हाही टेंडर करायचं असेल तेव्हा ते ई टेंडरनी करावं. पण ही प्रक्रिया नेमकं काय आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत 6 ऑगस्ट 2010 साली 50 लाख पेक्षा अधिक जर काही खरेदी करायची असेल किंवा काही काम करायचं असेल तर ई टेंडरनी करावं असा निर्णय झाला. त्याच्यानंतर 19 जानेवारी 2013 रोजी 10 लाखापर्यंत याची कमी किंमत खाली झाली आणि आता 26 नोव्हेंबर रोजी 3 लाखापर्यंत ही आली. ई टेंडरिंग ह्याचा जो भाग झालाय त्याचा अर्थ काय? जी टेंडरिंगची प्रक्रिया आपण कागदोपत्री राबवतो सभापती महोदय, त्याच्याऐवजी ई मीडिया वापरा, इलेक्ट्रॉनिक मीडिया वापरा असं म्हटलंय. त्या GR मध्ये असं कुणीही सांगितलं नाही की त्या GR मध्ये तुम्ही जिथे दर करार निश्चित असतील तिथे तुम्ही टेंडरिंगनी खरेदी करा. याच्यामध्ये मागच्या महिला बाल विकास सभापती महोदय मी आपल्या हे नमूद करू इच्छिते, महिला बाल विकास विभागाने या ई टेंडरिंगच्या बद्दल ते 2013 मध्ये हा संभ्रमही दूर केलाय. 2013 मध्ये मी मंत्री नव्हते तेव्हाच्याच मंत्र्यांनी हा संभ्रम दूर केलाय. ई टेंडरिंग बाबत 19 जानेवारी 2013 ला शासन निर्णयाच्या अनुषंगाने महिला बाल कल्याण विभागाकडून सामान्य प्रशासन विभागाकडे खुलासा मागवला होता की याच्याबद्दलचा त्यांचा खुलासा काय. तेव्हा सामान्य प्रशासन विभागाने राज्य शासनाच्या खरेदी धोरणानुसार प्राधिकृत एजन्सी उदाहरणार्थ CSPO, MSS, IDC, DMER, ESIC, DGSND यांनी निश्चित केलेला दर करार उपलब्ध असताना वरील शासन निर्णयानुसार सुमारे 10 लाख पेक्षा जास्त खरेदी, कारण तेव्हाची किंमत 10 लाख होती. ह्याच्यामध्ये this GR does not issue any guidelines, changes for the current tendering process or any procedures followed by department or tendering except issue the tender in electronic mode. Let me repeat this. Except issuing tender in electronic mode instead of paper-based tenders असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. It is recommended to continue with the existing rate cards and issue e-tender in case of new rate contract or new rate order or new tender असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे सभापती महोदय. आणि त्याच्यामुळे ह्या ई टेंडरिंगचा विषय सुद्धा इथे कुठेही नियमाचं उल्लंघन झालेलं नाही. 1 कोटी वरची टेंडरिंग करायचं धोरण हे एप्रिल 2015 मध्ये अस्तित्वात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर माझ्या विभागाने 1ही रुपयाचं ट्रान्झॅक्शन हे केलेलं नाही. आणि ते जे आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या सरकारने नियम लावून दिले त्याच्याप्रमाणेच होणार आहे सभापती महोदय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आरोपांचा विषय करता. कोणी म्हणालं एवढे तुम्ही GRच काढले, फारच फास्ट सरकार आहे. फारच फास्ट सरकार आहेच आहे. मला वाटतं तुम्ही मला फास्ट म्हणल्याबद्दल मी तुमचे आभार मानले पाहिजे. पण मला एक तुमच्याही निदर्शनास आणून द्यायचंय की जनरली जेव्हा खरेदी करण्याचा विषय असतो तेव्हा इयर एंड मी 25-15 हे किती दिवसामध्ये वाटप केले जिल्ह्यामध्ये हे कोणी म्हणाला नाही. जलसंधारणाचं काम एवढ्या क्विकली कसं GR काढला आणि एवढ्या लवकर कशी निर्णय झाले हे कोणी म्हणालं नाही. हे GR एका दिवसात झाले म्हणजे काय मी आंधळेपणाने ते साईन केले नाही. त्याची प्रोसिजर, त्याची चर्चा, त्याच्यावरचे विचार विनिमय हे त्याच्या आधीच्या 2-3 महिने आम्ही करत होतो. विविध विचार विनिमय झाले, विविध अभिप्राय मागवले गेले आणि याच्यातले रेट कॉन्ट्रॅक्ट जे झालेले आहेत जे काय आहे ते कोणतेही माझ्या विभागाचे नाही. हे विविध विभागांनी, केंद्र शासनाच्या उद्योग विभागांनी आणि इतर विभागांनी केलेले आहे. ह्याच्यामध्ये सन 2011-12 मध्ये 30 आणि 31 मार्च या 2 दिवसामध्ये रेट कॉन्ट्रॅक्टवर 10 पुरवठा आदेश दिले एका दिवशी 30 आणि 31 मार्चला. तर 2013-14 मध्ये 28 जून 2013 ला 14 पुरवठा आदेश एका दिवसात गेले होते. एका दिवसात
आणि मला वाटतं त्याच्या आजूबाजूला कुठली निवडणूक झाली नव्हती की हे मंत्री फार नवीन होते आणि त्यांना निर्णय करण्याच्या बाबतीत कुठली तरी जास्त एक्साइटमेंट वगैरे अशी काही जाणवत नाही. इलेक्शन होऊन 3-4 वर्ष झालेली होती. त्याच्यानंतर 2014-15 मध्ये आचारसंहिता लागायच्या आधी 30 जूनला एका दिवशी 10 आदेश काढण्यात आलेले आहेत. मग आता जर बाकीच्या मंत्र्यांनी 10, 14, 15 आदेश काढले तर मी 24 काढले तर माझ्या स्पीडच्या हिशोबाने मला वाटतं मी योग्यच केलेला. त्याच्यामध्ये पण मी कुठलीही आदेश काढणं हे जर चूक वाटत असेल तर मग तसं आपण सांगावं की आदेश, मग तसं तर आपण फार फास्ट आहात, फार लवकरच तुम्ही खरेदीला घोटाळे म्हणायला लागलात, हे सुद्धा म्हणायला मला वाटतं थोडा विचार करायला पाहिजे. दुसरा विषय, सारखं हे रेट कॉन्ट्रॅक्ट, ही चिक्की पंकजाताईंनी खरेदी केली. याच रेट कॉन्ट्रॅक्टवर जिल्हा परिषदांनी काही खरेदी केलेली आहे. ह्याच्यामध्ये पुणे जिल्हा परिषदने 1 कोटीची चिक्की खरेदी केली आहे सभापती महोदय. म्हणजे जर एका जिल्हा परिषदने त्यांच्या बजेटमध्ये 1 कोटीची चिक्की खरेदी करणं योग्य आहे, तर राज्य शासनाने जिथे एवढ्या जिल्ह्याचा कारभार आणि लाखो लाभार्थी जिथे आहेत तिथे जी चिक्कीची संख्या मी दिली ती पण फेअर आहे. ती पुढे भविष्यात मी तेवढी देऊ शकेन का नाही, आणि जर देता आली तर त्या मुलांना जर मला काही देता आलं तर मी नक्की देईन त्याच्यामध्ये. पण जे 41 कोटी डायरेक्ट अंगणवाडी सेविकेच्या हातामध्ये दिले आणि त्या मुलांना अंडी केळी खाऊ घातली, याचा मात्र चर्चा कोणीही करत नाही. 206 कोटी मधून ते 41 कोटी मायनस करायची तसदी सुद्धा कोणी घेत नाही. एवढं गणित कच्चं आमच्या विरोधी पक्षाचं आहे. या 7 जिल्हा परिषद मी सांगते, रायगड, कोल्हापूर, पुणे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, कुठल्याही जिल्हा परिषदेमध्ये आम्ही सत्तेमध्ये नाहीत. ही जिल्हा परिषद ही कोणाची आहे याची तपासणी आपण सभापती महोदय करून घ्यायला पाहिजे. आणि या माझ्या रेट कॉन्ट्रॅक्टवरच जे माझ्यावर आरोप होत आहेत त्याच रेट कॉन्ट्रॅक्टवर ही खरेदी झाली. रेट कॉन्ट्रॅक्टवर खरेदीचा विषय गेल्या मागच्या 5 वर्षाचा अभ्यास मी केला. 1402 कोटी रुपये आतापर्यंत 1402 कोटी रुपये हे रेट कॉन्ट्रॅक्टवर खरेदी आतापर्यंत झालेली आहे. आणि या 1402 कोटी तुम्ही बोला, पंडित साहेब बरोबर नाही बोला. माझ्या या 166 कोटीच्या खरेदी बरोबर जर हे चूक म्हणायचं असेल तर ह्या वर्षानुवर्ष होत असलेली सगळी खरेदी एक चूक आहे हे यांनी म्हणावं लागेल सभापती महोदय. अरे काही इथं तरी आधी होतं पंडित साहेब 10 लाखाची. साहेब 1 मिनिट ऐका, तुम्हाला मी रेकॉर्डवर सांगितलंय 10 लाखाचं टेंडरिंग मागे होतं. मग तेव्हा त्यांनी करोडो रुपयाची खरेदी केली 408 कोटीची रेट कॉन्ट्रॅक्टर. ती कशी केली तुम्ही बघता. मी हक्क बनणार तुम्ही जर असं खोटं बोलले सभापती महोदय मी सांगते, जेव्हा 10 लाखाचं होतं ही टेंडरिंग, तेव्हा 15 कोटी आणि 14 कोटी रुपयांची ही टेंडरिंग न करता खरेदी ही कोणी केलेली आहे. तुम्ही बसा सभापती महोदय, मला संरक्षण द्या. पण त्यांना सभापती महोदय, या 20 जिल्ह्यामध्ये ISMIP रिस्ट्रक्चर ICDS मधून 122 कोटी रुपये आले. सभापती महोदय, याच्यामध्ये 75 कोटी रुपये 75 कोटी रुपयाची चिक्की सभापती महोदय दिली. त्याच्यामध्ये 52 1 मिनिट ताई थांबा, बोला. थांबा जरा, पॉइंट ऑफ ऑर्डर काढलाय, बोला. दुसरा विषय, सन्माननीय सदस्यांना मगाशी मी बोलताना सांगितलं की 75 कोटीच्या चिक्कीपैकी 52 कोटी शेंगदाण्याची चिक्की होती आणि 23 कोटी राजगिऱ्याची चिक्की होती. आणि ही जिथे जिथे वाटली गेली त्याच्यामध्ये कुठलीही तक्रार शेंगदाण्याच्या चिक्कीची प्राप्त झालेली नाही. 1 रुपयाची तक्रार किंवा कुठलीही कंप्लेंट प्राप्त नाही झाली. कंप्लेंट प्राप्त झाली आहे ही फक्त या 2-3 जिल्ह्यांमध्ये प्राप्त झालेली आहे. त्याची आम्ही कसून चौकशी करत आहोत. दुसरा विषय, या भाई आणि रणपिसे साहेबांनी सांगितलं सन्माननीय सदस्य की एक ग्रंथ खरेदीच्या विषयामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही जे चेक दिलेले आहे ते चेक आम्ही
त्याच्यावर येते ना. ठीक आहे, मी रेकॉर्ड दुरुस्त करीन बाई, आपल्याला द्या. त्याच्यामध्ये खरेदी करत असताना कॉन्ट्रॅक्टर ज्यांच्या नावाने हे कॉपीराईट आहे त्यांच्या नावाने न देता दुसऱ्या कोणाच्या नावाने चेक इश्यू झाले अशा प्रकारचा एक आरोप झालाय. हा चेक माझ्या हातामध्ये आहे सभापती महोदय, मी आपल्याला सादर करते. जगद्गुरु प्रिंटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्याच नावाने हा चेक झालेला आहे आणि त्यांच्या बरोबरच आपल्या करार झालेले आहेत, कॉपीराईट त्यांनाच दिलेले आहेत सभापती महोदय. दुसरा विषय आला ईपीजीएमचा. या ईपीजीएम मध्ये ग्रोथ या मशीन्स मध्ये असा आरोप करण्यात आला की या दोन लोकांना ऑर्डर दिले गेले आणि या 2 लोकांना ऑर्डर देत असताना त्यांचे ऑर्डर आधी केले गेले, असं मी सभापती महोदय सभागृहात तेव्हा नव्हते, मी दुसऱ्या कामानिमित्त केले. पण मला जे आरोप समोर आढळले त्याच्यामध्ये असे आरोप केले गेले आहेत, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी गोष्ट झालेली नाही, कोणतीही गोष्ट नियमाने झालेली आहे. आम्हाला त्यांचे करार झाल्यानंतरच त्यांची खरेदी झालेली आहे. याच्यामध्ये 2 लोक त्याच्यामध्ये उतरले असताना 2 विविध हेडमधनं खरेदी होती आणि 2 विविध हेडमधनं आम्ही अगदी इक्वल अमाऊंटची खरेदी केलेली आहे. हे दोन्ही पण मी रेग्युलेशन आपल्यासाठी आलेले आहे सभापती महोदय. त्याच्यामध्ये 9 कोटीची ऑर्डर दोघांनाही देण्यात आलेली आहे, त्यामुळे कुठेही तिथे एकाला जास्त एकाला कमी दिली नाही. आणि मला वाटलं त्याच्यामध्ये थोडासा आपलं ज्ञान वापरून कुठेतरी एक हेल्दी कॉम्पिटिशन निर्माण करून या दोघांकडनंही चांगलं काम आम्हाला करून घेता येईल. कारण पूर्वी जे ग्रोथ मॉनिटर व्हायची ती कागदावर व्हायची, कागदावर मॅन्युअली व्हायची. आता जे ग्रोथ मॉनिटर होणार आहे ते ग्रोथ मॉनिटर सॉफ्टवेअरच्या आधाराने होणार आहे. त्या मुलाचं खरं वजन, त्याची खरी ग्रोथ, त्याचा बॉडी मास इंडेक्स हे सगळं आपल्याला केंद्र एक सेंटर मधनं आपल्याला ऑपरेट करता येणार आहे. आणि खरंच malnutrition खरंच आपण फाईट करतोय का नाही, खरंच त्या लोकांचं कुपोषण कमी होतंय का नाही, हे याच्यामधनं मॉनिटर होणार आहे. आणि याची सुद्धा खरेदी आता काहीतरी ऐतिहासिक पहिल्यांदा झालेली असं नाही, याच्याबद्दलही पूर्वी निर्णय घेतलेले आहेत सभापती महोदय. त्याच्यामध्ये ह्याचे जे दर करार आहेत ते DGSND चे आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आहेत आणि या दर कराराच्या निश्चितीनंतर हे निर्णय झालेले आहेत. आणि हे निर्णय करण्याची एक टेक्निकल विंग आहे, फायनान्शियल टेक्निकल आणि क्वालिटी अश्युरन्स विंग मिळून हे निर्णय करत असतात. हे मोठ्या पातळीवरचे हे निर्णय त्यांनी केलेले आहेत. हे काही देशाचे निर्णय मी इथे बसून केलेले आहेत की कोणी त्या दर करारामध्ये यावं. आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ज्या 2 एजन्सी आल्या त्यांना आम्ही इक्वल काम केलेलं आहे. आणि ग्लोबल टेंडर फ्लोट झालेलं होतं, त्यामुळे त्या ग्लोबल टेंडरमध्ये फ्लोट होताना आपला कुठलाही त्याच्यामध्ये हात असण्याचं काही कारण नाही. त्यामुळे मी कुणाला इथे फेवर करण्याचं कुठलंही कारण इथे सभापती महोदय नाही. वैद्य इंडस्ट्रीच्या बाबतीत कोणी म्हणाला ह्याच्यामध्ये सांगितलं की हे टाक दिलेले आहेत, हे टाक ती इंडस्ट्रीज म्हणजे मी पण बऱ्याच बातम्या ऐकल्या, बऱ्याच स्टोरी ऐकल्या, रोज वेगवेगळी स्टोरी. काही 2 दिवस मी त्याच्यामुळे व्यथितही झाले, काही वेळा वाटलं आपण खरं उत्तर द्यावं. जेव्हा मला कळलं की ही तोट्याची इंडस्ट्री नाहीच आहे असं टीव्हीवर बातमी आली किंवा अशा प्रकारचे आरोप होतात, तेव्हा आम्ही त्यांना शोकॉज नोटीस पाठवली. त्या व्यक्तीने दिलेलं पत्र सुद्धा मी आपल्या समोर सादर करते. 1996 पासून ही फॅक्टरी अस्तित्वात आहे त्या सभामध्ये. त्यांनी सांगितलं रविवारी माझी फॅक्टरी बंद असताना काही लोकांनी माझ्या फॅक्टरीचं शूटिंग करून गेले आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते शूटिंग करून गेले ते शूटिंगच त्यांनी दाखवत नाही, अशा प्रकारचं त्यांनी लेखी आरोप केलेला. आणि त्यांनी आर्मीला सुद्धा प्रोव्हाइड करतात. देशभरामध्ये त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे, माझं ते कॉन्ट्रॅक्ट नाही. हे महाराष्ट्र शासन महिला बाल कल्याण विभागाचं कॉन्ट्रॅक्ट नाही. ह्याच्यामध्ये DGSND गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेला हा दर करार आहे. आणि त्यामुळे त्यांची फॅक्टरी नाही अशा प्रकारचे काही आरोप झाले तर ती फॅक्टरी पूर्णपणे अस्तित्वात आहे. असं कुठली घटना घडली तर त्याच्यावर कडक शासन करण्याची आमची मानसिकता आहे. आणि त्याच्या क्वालिटी बद्दल सुद्धा आम्ही पूर्णपणे खात्री करून प्रोसिजर करून केलेली आहे. वॉटर फिल्टरच्या बाबतीत काही जण म्हणाले की वॉटर फिल्टरची किंमत सन्माननीय सदस्यांनी सांगितलं, वॉटर फिल्टरची जी किंमत ठरलेली आहे त्या किमतीपेक्षा जास्त दराने वॉटर खरेदी केली. असं झालेलं नाही. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या CSPOने हे दर करार केलेले आहेत. याच्यामध्ये वॉटर फिल्टरचे जे काही त्यांनी नियम त्या दर करारामध्ये ठरले त्याच्याप्रमाणे ही खरेदी झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचा जो निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये या वॉटर फिल्टरच्या खरेदीमध्ये सभापती महोदय जर 1 कोटी रुपयापर्यंतची खरेदी करायची असेल तर आपल्याला 25 लिटर स्टोरेज टाईपचं मशीन घ्यायचं असेल तर त्याचा दर 5,220 रुपये. जर 1 ते 2 कोटी एवढी खरेदी करायची असेल तर आपल्याला 25 लिटर स्टोरेज टाईप मशीन घ्यायचं असेल तर त्याचा दर 5,292 रुपये. 1 ते 2 कोटीमध्ये 2 ते 3 कोटी रुपयाची खरेदी करायची असेल 25 लिटर स्टोरेज मशीनची तर त्याचा दर 5,220 रुपये. आणि 3 ते 4 कोटीची करायची असेल तर 5,120 आहे.
आणि 4-5 कोटीची असेल तर 5,040 आहे, आणि 5 कोटी वरची ती खरेदी असेल तर ती 4,545 आहे. आणि त्यामुळे जेवढ्या कोटीची आपण खरेदी करणार आहोत त्याप्रमाणे त्यांनी ते दर आकारलेले आहेत आणि दर निश्चित केलेले आहेत. महाराष्ट्राच्या CSPOनी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दर निश्चितीमध्ये आमचा भाग असण्याचं काहीच कारण नाही सभापती महोदय. अनेक विषय आपल्या समोर आले, अनेक आरोप माझ्यामध्ये झाले. ह्याच्यामध्ये काही बिस्किटांचा आरोप झाला. या आरोपांमध्ये सांगितलं की त्या बिस्किटांची तिथे त्यांना परवानगीच नाही, या बिस्किटांच्या FDA चा परवानाच नाही अशी बातमी बघण्यात आली, असेही आरोप आले. त्याच्यामध्ये त्यांचा FDA चा परवाना होता तो आम्ही तपासला. 2009 ते 2013 पर्यंत त्यांना परवानगी होती. नंतर केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे FASSO चा परवाना त्यांना लागतो आणि तो त्यांनी घेतलेला आहे. त्याची मुदत 2013 पासून 2018 पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे प्रोडक्ट त्यांनी आधीमध्ये दिले ते सगळे प्रोडक्ट त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्याला FDA चा जे त्यांचा परवाना आहे तो FASSO मध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळे तिथेही कुठल्याही प्रकारची इरेग्युलॅरिटी झालेली नाही सभापती महोदय. मी गेले अनेक दिवस या विविध आरोपांना अगदी थर्ड पर्सन म्हणून बघते. सगळे सांगतात असं बोलले तसं बोलले. मला कळत नाही की कधी कधी वयाच्या आणि कर्तृत्वाच्या कशी सांगड घालतात माणसं. माझं केवळ वय लहान आहे म्हणून मला काही येत नाही, मला काही कळत नाही, मी काही बोलू शकत नाही, किंवा मी महिला राजकारणी आहे आणि म्हणून मी काहीतरी चांगली सक्षम भूमिका राजकारणात घेऊ शकत नाही असं वाटणाऱ्यांना मला हा प्रश्न विचारावा वाटतो की या सगळ्या चुका करण्यासाठी मी इथपर्यंत आलेली नाही हे त्यांनाही माहिती आहे. ही संस्कृती माझी सुद्धा नाही. मी इथे त्या गरीब मुलांच्या तोंडचा घास खाणाऱ्या माणसाचं रक्त माझ्या अंगात नाही. मी त्या मुलांना स्वतःच्या घरचा घास खाऊन आणण्याच्या संस्कारात मी वाढलेली आहे. त्यामुळे मला त्या लहान मुलांच्या आणि या महिलांच्या पोषणासाठी हे मंत्रालय दिले गेले, यांच्या शोषणासाठी दिलं गेलेलं नाही. इथे कॉन्ट्रॅक्टरची मोठी लॉबी, इथे 2 डगवामध्ये कोणी म्हणतं हे चांगलंय, कोणी म्हणतं ते चांगलंय आणि हे कॉन्ट्रॅक्टर लोक ऑपरेट करतात. काय आता सन्माननीय सदस्यांनी मला प्रश्न विचारला कोणाचं तरी नाव घेऊन सभागृहामध्ये की यांना तुम्ही चेक दिलेत का? मी एकटा कोणाला कोणते चेक देत नाही. एवढ्या मंत्रालयाची माहिती माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती, कारण मी महिला बाल कल्याण मध्ये काम करत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे मी कोणाच्या नावाने चेक दिले नाही. कोणाच्या नावाचं माझ्याशी नाव जोडणं, माझा ह्याचा परिचय म्हणणं हे मला वाटतं आता खरंच बालिश आरोप आहे. मी सगळ्यांनाच ओळखते. ह्या देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीपासून ऊसतोड कारखान्याच्या मुकादमाप्रमाणे मी सगळ्यांनाच ओळखते. मी कुणाला ओळखते म्हणून मी त्यांना फेवर केलं असतं तर मी आल्यानंतर नवीन कॉन्ट्रॅक्टर पिक्चर मध्ये आले असते. मी आल्यानंतर मी काहीतरी नवीन माणसं पिक्चर मध्ये आले असते. हे माणसं वर्षानुवर्षे त्या पिक्चर मध्ये आहेत. हे माणसं वर्षानुवर्षे ते काम करत आहेत आणि त्यांच्याबरोबर निर्णय घेताना मी डिलिव्हरीची खात्री घेतली, डिलिव्हरी करण्याची खात्री घेतली. त्या मुलांच्या तब्येतीच्या बाबतीत कुठेही हेळसांड केली जाणार आहे. मुलांना काहीतरी असं दिलंय, कुठे मुलांची तक्रार आहे, कुठे मुलं आजारी पडले, कुठे काहीतरी बाधा झाली, असे कुठलेही चित्र आपल्या समोर आलेले नाही. जे काय झालेलं आहे ते आम्ही तपासणीनंतर त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी समर्थ आहोत सभापती महोदय. पण जे आरोप मात्र झाले आहेत ते आरोप भविष्यामध्ये राजकारण्यांना काय कशा प्रकारचं वातावरण निर्माण करून देतील याच्याबद्दल नक्कीच काही आपण मला व्यक्त करावा वाटतो. कोणीतरी बोललं, माझे सन्माननीय भाईच म्हणाले, भाई म्हणते मी त्यांना, ते म्हणाले की मी नाव नाही घेत, त्यांचं नाव पण मी घेऊ शकतो, नाव का नाही घेणार? भाई माझं नाव घ्यायला तुम्हाला काही बंदी नाही आहे. मी महिला बाल कल्याण मंत्री मीच आहे, तुम्ही महिला बाल कल्याण मंत्री म्हणा किंवा तुम्ही नाव घ्या, विषय एकच आहे. आणि संस्कृती विषय कोणीतरी बोललं, संस्कृती ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. एक महिला सक्षमपणे काम करत असताना तिला अशा प्रकारे घेरणं, पायऱ्यावर बसून विभेदपणे त्याचं निदर्शन करणं, माझं जे घरचं नाव आहे ते माझ्या घरच्यांशिवाय कोणी घेत नाही, त्या नावाने चिक्कीच्या वर पाकिट लेबर करून फोटो लावून माझे प्लॅटफॉर्मवर वाटणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं काम नाही. महिला कुठल्याही पक्षाची असो, महिला राष्ट्रवादीची असो, भाजपची असो, शिवसेनेची असो, नाही तर कुठली असो, त्या महिलेला अशा प्रकारे अवमानित करणं हे राजकारणाच्या संस्कृतीचं द्योतक नाही. नक्कीच सभापती महोदय. एक मोठे ज्येष्ठ पत्रकार माझ्याशी बोलत होते, ते आठवण करत होते सन्माननीय शरद पवार साहेबांची, मुंडे साहेब विरोधी पक्षनेत्याला असं होतं, ते मुख्यमंत्री होते. कोणीतरी आठवण करत होतं विलासराव देशमुखांची आणि मुंडे साहेबांची, कोणी आठवण करत होतं मोठ्या मोठ्या नेत्यांची. मी त्या सगळ्यांची नावं इथे मोजत नाही. मला वाटलं की ते पत्रकार किती नशीबवान आहेत, त्यांच्या समोर एवढे चांगले नेते आणि त्यांच्या आठवणी आहेत. पुढच्या पत्रकारांना आणि पुढच्या पिढीला चांगल्या आठवणी काढण्यासाठी ह्या सभागृहाचा उपयोग व्हायला पाहिजे. उच्च सभागृह सभापती महोदय, या सभागृहातून वैयक्तिक राजकारण पेरलं जाण्याची प्रथा आपण पाडू देऊ नये एवढी आपल्याला या निमित्ताने विनंती करते. आणि मी सक्षमपणे या आरोपांना सामोरं जायला तयार. मी कधी कुठल्या तक्रारीला, कधी कुठल्या
कुठल्याही चौकशीला माघार घेतलेली नाही. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन केला जेव्हा मी पहिली बाब मी साहेबांना सांगितलं, साहेब मी कुठल्याही चौकशीला तयार आहे. आणि जेव्हा तुम्ही कोणत्या तरी कार्यकर्त्याने जाऊन दिले ना अँटी करप्शन ब्युरोला, आम्ही देऊ उत्तर. आता न्यायालयात खेचलं पीआय मधनं, मी देईन उत्तर. न्यायालय हे सर्वोच्च आहे, सन्माननीय आहे, ते ठरवतील काय आहे. ह्याच्यामध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार आणि एकही रुपयाची मुंडी पंकजा गोपीनाथ मुंडे असेल तर मी राजकारणातून बाहेर जाईन. पण मी राजकारणातून बाहेर जावं ह्याच्यासाठी एवढी स्वप्न बघितली जात असतील तर हे स्वप्न कधी पूर्ण होऊ शकत नाही. आपले आझाद अब्दुल कलाम आझाद, आपले राष्ट्रपती सन्माननीय अग्निपंख ज्यांनी दिले आपल्या देशाच्या विचारांना, त्यांचं आताच निधन झालेलं आहे. आणि त्यांच्या निधनामध्ये मला एक त्यांचा सुविचार मिळाला आणि त्या सुविचारामध्ये मी बघितलं, ज्यांना झोप येते ते स्वप्न पाहत नाही. स्वप्न ती असतात जी झोप उडवतात. आणि त्यामुळे महाराष्ट्राची चांगलं करण्याचे स्वप्न आम्ही पाहिलं. त्या गरीब मुलांकडनं त्यांचा निवारा, त्यांचा अन्नाचा घास काढून घेणाऱ्याची आमच्या अंगात ते रक्त नाही, त्या मातीत मिसळून काम करण्याचा, त्या गरिबांची सेवा देण्याचं रक्त आहे. ह्याच्यात एकही रुपयाचा घोटाळा, एकही रुपयाचा गैरव्यवहार नाही. हे आरोप बिनबुडाचे आहेत आणि हे आरोप सिद्ध करणाऱ्यांनी फक्त जिहार आणून आपल्यापर्यंत दिले. ह्याच्यामध्ये झालेलं एखादं प्राइज एस्केलेशन आहे, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ऑडिट मध्ये काहीतरी ताशेरे ओढले आहेत, कोणीतरी बाबा अहवालामध्ये कॅगनी काही सांगितलंय, त्यांच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात मी काहीतरी समजू शकते. पण एकाने उठायचं हे सगळंच गलत आहे, हे सगळंच वाईट आहे हे म्हणायचं, ह्याच्यासाठी आमच्याकडून राजकारणातून परावृत्त व्हायची मागणी करायची हे चूक आहे. माझ्या ज्या दिवशी नेते मला सांगतील आणि मला वाटतं ज्या दिवशी ह्याच्यात एकही रुपयाची चूक आढळेल त्या दिवशी मी स्वतःहून तुमच्या सगळ्यांची परवानगी न मागताही जाऊ शकते बाहेर. पण त्या मुलांचं भविष्य मी कोणाच्या हातात देण्यासाठी मला आता हिंमत होत नाही. ते भविष्य सांभाळण्याची गंभीरता माझ्यात आहे. ह्या आरोपाला सामोरं जाण्याचे आहे आणि हे सगळे आरोप एक एक कोर्टामध्ये त्याला सामोरं जाऊन त्याच्यातून स्वच्छ मी बाहेर येणार हा मला आत्मविश्वास आहे. धन्यवाद.